तुम्ही कधी 400 फूट खोल असलेल्या दरीवर लटकायचा विचार केलाय? वेलकम टू पार्ट 2 ऑफ ॲडव्हेंचरिंग जीवदान फिट अथर्व. दीड तासात आम्ही जीवदानच्या टॉपला म्हणजेच त्या व्हॅली क्रॉसिंगवाल्या पॉईंटजवळ येतो. जीवदान टू वानरलिंगी सुळका असा हा व्हॅली क्रॉसिंगचा ॲडव्हेंचर आहे आणि ह्यासाठी लागणारे सेफ्टी गेअर घालत असताना मला एक गोष्ट समजते. हीच गोष्ट आजच्या रीलची बोनस टिप असेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यासाठी एवढी वाट बघत होतो ती गोष्ट आज फायनली होणार होती. मी खूप खुश होतो आणि थोडा 400 फूट खोल असलेली तरी क्रॉस तर करू, पण रॅपलिंग करून खाली सुद्धा उतरायचं आहे. हेल्मेट वगैरे घालून आम्ही रेडी झालो होतो. जसं जसं माझा नंबर जवळ येत होता तसं तसं मनात भीती, एक्साइटमेंट, जोश, नर्वसनेस सगळं एकत्र येत होतं. मी तर एकटा आलोय, पण तुम्हाला कोणासोबत जायचं आहे त्या मित्रांना कमेंट्समध्ये नक्की टॅग करा. फायनली माझी टर्न आली. माझ्या अँकरला हार्नेस अडकवला और मैं निकल पडा अपने सपनों की नगरी. तर खूप वेगळा येत होता, एकदम मस्त वाटत होतं आणि माझ्या मनात होतं की व्हॅली क्रॉस करताना एकदा तरी खाली बघायचं. भीती तर खूप वाटते, पण आपण काय करतोय हेच जर बघितलं नाही तर कायच उपयोग बॉस. मस्त खाली बघितलं नाही म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड असा फील येत होता. हा वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्या मेमरीजमध्ये ठेवायला का नाही आवडणार? त्यासाठी बोनस टिप तुम्हाला पेंट कमेंट्समध्ये मिळेल. व्हॅली क्रॉसिंग तर झाली, पण आता हा 400 फुटाचा सुळका रॅपलिंग करून कसं खाली उतरतोय हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी अथर्व गरजकरला फॉलो करा.